नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार येत्या निवडणुकांच्या साठी तयारीला लागलेलं असताना नरेंद्र मोदींच्या समोर कोण या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी घमंडिया आघाडीला सापडत नाहीये। घमंडिया आघाडी असं खास मोदी विरोधकांच्या आघाडीचं नामकरण बारसं दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। मोदी विरोधकांची ही जी आघाडी सध्या अस्तित्वात आहे त्याच्यातल्या कुरबुरी कधीच लपून राहत नाहीत। टप्प्याटप्प्याने त्या सातत्याने पुढे येत जातात। ताज्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींच्या विरोधात चेहरा द्यायला हवा ही बाब अधोरेखित केली आणि इतकंच नाही तर याचाच धागा पकडत सपा म्हणजे समाजवादी पक्ष आणि ममतांचा तृणमूल या दोन्ही पक्षांकडून मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढावं अशी मागणी करण्यात आली। मागणी ऐकताच काय झालं माहित नाही, पण खरगेंनी मात्र ही मागणी काही स्वीकारली नाही। आधी निवडून येऊ नंतर पुढे बघू असं म्हणत त्यांनी पूर्णपणे अंगचोर भूमिका आता घेतलेली आहे। थोडक्यात काय तर काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष हे काही नरेंद्र मोदींच्या समोर उभं राहून त्यांना आव्हान द्यायला तयार नाहीत। एकूणात यातून काँग्रेसची मानसिकता काय आहे ते अधोरेखित होत आहे। दुसऱ्या बाजूला खरगेंच्या आधीपासूनच या सगळ्या कडबोळ्याचं नेतृत्व शरद पवार करतील असा आग्रह सातत्याने संजय राऊत लावून धरत होते। उद्धव ठाकरे दिल्लीत काय गेले त्यांना शरद पवारांची आठवणच येईना झालेली आहे। दिल्लीत गेल्यावर खरं तर उद्धव ठाकरेंनी मोदींसमोर नेतृत्वाच्या साठी शरद पवारांचं नाव देणं अपेक्षित होतं। एका मराठी माणसानं दुसऱ्या मराठी माणसाची बाजू राखणं अपेक्षित होतं, पण मराठी माणसाला दिल्लीत गेल्यावर काय होतं कुणास ठाऊक, तो महाराष्ट्राचा कमी आणि देशाचाच अचानक जास्त विचार करायला लागतो। उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही तसंच झालं। उद्धव ठाकरे यांनी पवारांऐवजी वेगळाच मुद्दा काढला आणि उद्धव ठाकरेंच्या मुद्द्याला सपा, तृणमूल, आप अशा पक्षांनी समर्थन दिलं। खरगेंनी सध्या तरी या सगळ्यांचा आग्रह झटकलेला आहे आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की काहीही झालं तरी त्यांना काही मोदींच्या विरोधात मैदानात उतरायचं नाही। उगाच नसता वाद अंगावर का ओढवून घ्या, कारण त्यांना कदाचित असं वाटत असावं खरगे लढायला पुढे जातील आणि मागणं सगळे पसार होतील। यात काँग्रेसचा गणपती करायची जी काही छुपी मानसिकता बिगर काँग्रेसी आणि बिगर भाजपा पक्षांची दिसतीये तीही कदाचित खरगेंना कळली असेल। आता एकदा खरगेंचा निर्णय निश्चित झालेला असताना पवारांचा निर्णय कधी होणार हाही खरा प्रश्न आहे। कारण या संपूर्ण आघाडीमध्ये पवारांनी सुरुवातीपासूनच न समन्वयक पदाची जबाबदारी घेतली ना नेतृत्व म्हणून स्वतःचा चेहरा आघाडीला दिलेला आहे। पवार थेट मोदींच्या विरोधात मैदानात उतरतील अशी अपेक्षा सातत्याने त्यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि शिष्य असलेल्या संजय राऊतांना जरी असली तरी पण तसं होताना दिसत नाहीये। पवार थेट मोदींशी 1 to 1 अर्थात आमने सामने संघर्ष टाळतात आणि यामुळे त्यांच्याविषयी आघाडीतला अर्थात घमंडिया आघाडीतला संशय संपत नाहीये। हे सगळं राजकारण नोंदवणं गरजेचं आहे, कारण यातून अनेक संकेत हे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला मिळणार आहेत। चर्चेला आपण आपल्या मान्यवरांपर्यंत जाणार आहोत, पण तत्पूर्वी पटकन पाहतोय खरगेंनी मोदींविरोधात लढा असं सांगितल्यानंतर काय स्वर लावला। हमने पहले सभी लोग जीत के आना है, जीत के लिए क्या करना उसके बारे में हम सोचे। कौन प्राइम मिनिस्टर बनना ये बाद में की बात है। एमपीज अगर नहीं है तो प्राइम मिनिस्टर की बात करके क्या फायदा है। तो इसीलिए हम पहले अपनी संख्या बढ़ाने के लिए एक होकर सभी लोग लड़के हम मेजॉरिटी लाने की कोशिश करेंगे। मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकातले दलित नेते आहेत, दीर्घकाळ राजकारणात आहेत आणि त्यांच्या या एकूणच भूमिकेबद्दल खरं तर त्यांचं कौतुकच करायला हवं। आधी खासदार निवडून आणा, पंतप्रधान पदाचं नंतर बघू इतकं प्रामाणिक मतप्रदर्शन खरगेंनी केलेलं आहे। मला पटकन या निमित्तानं आधी विचारायचा प्रश्न तो गोपाळराव तिवारी यांना। गोपाळराव, ज्या पद्धतीची रचना बांधली जाते मला असं वाटतंय की बिगर काँग्रेसी आणि बिगर भाजपाई पक्षांना सध्या तरी काँग्रेसचा गणपती करायचा आहे। गणपती करणं म्हणजे काय तर एखाद्याचं विसर्जन करण्यासाठी त्याला डोक्यावर घेतात
आणि मग जोरजोरात गणपती बाप्पा मोरया म्हणत त्याचं पाण्यात विसर्जन करतात. खरगेंचं नाव सुचवण्याच्या मागची ममता आणि सपाच्या अखिलेश यादव किंवा अरविंद केजरीवाल यांची हीच रणनीती आहे. आपली काय प्रतिक्रिया गोपाळराव? हे जाणवलंय का काँग्रेसला? निश्चितच जाणवलंय, कारण काँग्रेसने हा देश उभा केलाय. स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे आणि गेले 50-60 वर्ष काँग्रेसने या देशाला वारंवार सरकार दिले, ते सुद्धा 5 वर्षांनी जनतेच्या मंजुरीनं हे सरकार दिलं गेलेलं आहे. यामध्ये एक सांगतोय की काल परवापासून जे आहे, जे नवीन संसदेत गेल्यापासून ती लोकशाहीला डुबवायचं काम चालू झालेलं आहे. एक काळ होता की जेव्हा पंडित नेहरू, अटल बिहारी वाजपेयी आणि बॅरिस्टर नाथ पैंना ऐकण्यासाठी आवर्जून जायचे, त्यांनी कधी विरोधकांची मुस्कटदारी केली नाही. देशात लोकशाही संविधान धोक्यात आहे. गेले गोपाळराव एक मिनिट. आता आपली कालची चर्चा नका इकडे आणू, आजची चर्चा नव्या विषयावर आहे आणि आजची चर्चा ही तुमच्या आघाडीतल्या अंतर्गत मुद्द्यांवर आहे. खरगेंनी नेतृत्व करावं असा अचानक जावई शोध का लावला गेला असेल? खरं तर तुम्ही सगळेजण ज्येष्ठ नेता म्हणून शरद पवारांना नेतृत्व देणार होतात आधी, अशी चर्चा कानावर आली होती. आता अचानक खरगेंना बळीचा बकरा का बनवतायत? आपल्या देशामध्ये विविध राजकीय पक्ष आहेत आणि ते बहुमतावर आपलं सरकार बनतं. मग ते पक्षाचा असो, संख्याबळ असो, ही आपली लोकशाही पद्धत आहे. आणि 140 कोटी जनतेच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे पुढच्या, आणि अनेक तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकशाही संविधान वाचवण्याकरता पहिलं आपल्याला लोकांमध्ये जावं लागेल. ह्या सरकारचे जे काही काळे षडयंत्र, जे काही डावपाजे, ते ओपन करावे लागतील. काल परवा ज्या पद्धतीने फौजदारी विधेयक आणि पोस्टल विधेयक ज्या पद्धतीने मान्य केली, हे भांडाफोड करावं लागेल. आणि ह्यासाठी त्यांनी सांगितलं की आपल्याला देश आणि संविधान टिकवणं पहिलं महत्वाचं आहे. या देशातील तरुणांचा उद्याचा दिवस, आशेचा दिवस, जो रोजगार पाहिजे त्याला मला पटकन या निमित्तानं आपलाच संदर्भ घेत गणेश आपल्यासोबत हाके आहेत. गणेशजी, आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा. आपला माईक सुरू करा आणि उत्तर द्या. गोपाळरावांकडे पण या प्रश्नाचं उत्तर नाहीये की खरगेंचा बळीचा बकरा का केला जातोय. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा कदाचित अंतर्गत मुद्दा असेल, त्यांच्या घमंडिया गठबंधनच्या अंतर्गत तो मुद्दा असेल. मला तुम्हाला वेगळा मुद्दा विचारायचा आहे. मोदींसमोर चेहरा द्या असं उद्धव ठाकरेंना म्हणावंसं वाटतं, पण विरोधकांना चेहरा सापडत नाही. आणि काय आहे की प्रसादजी, माझा आवाज येतो ना? बिलकुल येतोय, सुंदर येतो एकदम. हो यस. प्रसादजी, ही तुम्हाला माहित आहे की उद्धवजी आणि आपले नेते जी बोला गणेशजी. गणेशजी, बोलता बोलता आपला आवाज आपणच बंद केलेला दिसतोय. आपला संपर्क बाधित झालेला आहे. पटकन या निमित्तानं चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. चर्चेला खरं तर भारतीय जनता पार्टीचं उत्तर मिळत होतं, पण तांत्रिकदृष्ट्या गणेश हाके यांची अडचण झालेली दिसतेय. आपल्यासमोर महेश चव्हाण आहेत. महेशजी, संपर्क नीट आहे, आवाज येतोय आपल्याला ऐकायला स्पष्टपणे? व्यवस्थित येतोय प्रसादजी, नमस्कार. क्या बात आहे. महेशजी धन्यवाद, आपण जोडले गेलेले आहात. मगाशीच मी प्रस्तावनेत असं म्हटलं की एका मराठी माणसानं नेहमी दुसऱ्या मराठी माणसाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. पण आता बघा ना, दिल्लीत गेल्यावर काय झालं. उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि या घमंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये बोलायला लागल्याच्या नंतर त्यांनी पवारांना नेतृत्व देण्याचा आग्रहच सोडून दिला. असं का वागावं त्यांनी? प्रसादजी, पहिली गोष्ट मला म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. भाजप आणि इंडिया आघाडीला घमंडिया म्हणणं ही एक वेगळी गोष्ट झाली. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतात, पण आपल्यासारख्या एका न्यूज चॅनलच्या अँकरनी इंडिया आघाडीला घमंडिया म्हणणं योग्य नव्हे असं मला इथे नमूद करायचं आहे. बरं, त्याच्यात कन्फ्युजन फक्त क्लिअर करतो. तुम्ही आता मुद्दा काढलात म्हणून, मुळात त्या इंडिया आघाडीतला शेवटचा ए आहे ना, तोच अलायन्सचा आहे. त्यामुळे त्याचा नक्की उच्चार काय करायचा याचंच कन्फ्युजन आहे. असो, तुम्ही म्हणताय तर मी तो शब्द बाजूला ठेवतो. मोदी विरोधकांची आघाडी असं म्हणूयात आपण. बोला, माझा मुद्दा आपल्यापर्यंत आलेला असेल. मोदी विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व पवारांसारख्या एका ज्येष्ठ माणसानं करावं, अनुभव संपन्न माणसानं करावं, मोदींच्या विरोधकांना करावं, असं रोज संजय राऊत मुंबईत बोलतात. दिल्लीत गेल्यावर मात्र ते विसरून जातात. प्रसादजी, तुमचं कन्फ्युजन इंडिया आघाडीबद्दल मी थोडंसं वाढवतो, कारण ए मुळे तुम्ही कन्फ्युज झालात. इंडियामध्ये शेवटी ए आलाय, तोच ए एनडीए मध्ये पण आलाय. एनडीए ला तुम्ही घमंडिया का नाही म्हणत ह्या ए मुळे? असो, आता मला दुसरीकडे यायचंय की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी इंडिया आघाडीला घमंडिया म्हटलं
असं म्हणताना त्यांनी एका गोष्टीचा विचार करायला हवा होता. घमंडियामध्ये इंडिया नावाचा शब्द आहे. इंडिया आपल्या देशाचं नाव आहे. त्याच्याबद्दल आदर राखायला हवं. त्याला घमंडिया म्हणायचं की काय म्हणायचं हे त्यांनी विचार करून ठरवावा. दुसरी गोष्ट, आता तुम्ही शरद पवार साहेबांचा जेव्हा उल्लेख केला त्यावेळेला शरद पवार साहेबांना मराठी माणूस म्हणालात. मग तुम्ही नरेंद्र मोदींना गुजराती माणूस म्हणणार आहात का? नाही, म्हणजे त्याच्या मागे दुसरं बॅकग्राऊंड सुद्धा आहे की महाराष्ट्रामधले सगळे उद्योगधंदे ते नेहमी गुजरातला पळवत असतात, म्हणूनही त्यांना एखाद्या वेळेस गुजराती माणूस म्हटलं जाऊ शकतं. पण जो न्याय शरद पवार साहेबांना लावताय, जो न्याय उद्धव ठाकरे साहेबांना लावताय, तोच न्याय तुम्ही नरेंद्र मोदींना पण लावणार आहात का? तर आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाऊया नकोत. आता तिसरी गोष्ट, जो तुमचा महत्वाचा मुद्दा आहे, या चर्चेचा मुद्दा आहे, तो आहे समन्वयकाचा. आता समन्वयक किंवा शरद पवार साहेबांनी नेतृत्व घ्यायला हवं किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत, आमच्याकडे काय माहितीये का, इंडिया आघाडीचा सर्वात प्रथम जो मूळ उद्दिष्ट आहे ना, ते लोकशाही वाचवणं आणि हुकुमशाहीचा विरोध करणं हा आहे. आणि म्हणून इंडिया आघाडी फॉर्म झालेली आहे. त्यामुळेच जेव्हा इंडिया आघाडीच्या ज्या ज्या काही मीटिंग्स होतात किंवा गोष्टी होतात किंवा तिथे एखादा निर्णय घेण्याचा वेळ येतो, त्यावेळेला आम्ही सगळ्यात जास्त महत्व लोकशाहीला देतो. आणि या लोकशाहीचं महत्व याच्याकरता मी तुम्हाला इथे विशद करून सांगतोय की इंडिया आघाडीमध्ये 28 पक्ष आहेत. 28 पक्षाचे 28 मातब्बर ते आहेत. बर. फक्त शरद पवार साहेब एकटेच या 28 पक्षांचे नेते नाहीयेत. नो डाऊट त्या 28 पक्षांमध्ये सर्वात सिनियर कोण असतील तर शरद पवार साहेब आहेत. ते शरद पवार साहेब त्या इंडिया आघाडीमध्ये, या अलायन्स मध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येक मिटिंगला हजर राहिलेले आहेत आणि आमच्या इकडे सुचवण्याचा किंवा अगदी. त्यांचं पण मत महेशजी, मांडण्याचा मुद्द्यावर या ना जरा. 28 पटकन मुद्द्यावर या. माझं म्हणणं हे आहे की मुंबईमध्ये सातत्यानं त्यांच्याकडे नेतृत्व जावं अशी विनंती आणि अपेक्षा करणारी मंडळी दिल्लीत गेल्यावर त्यांचं नाव विसरतात. कृपया 30 सेकंदात बोलाल, गणेशजींपर्यंत जाण्याची वेळ झाली आहे. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दोनच पक्ष इंडिया अलायन्स मध्ये नाही आहेत. 28 पक्ष आहेत. 28 पक्षाचे 28 मातब्बर नेते आहेत. लोकशाही आम्ही मानत असल्यामुळे, हुकुमशाहीच्या विरोधात असल्यामुळे आम्ही लोकशाही प्रोसेस इथे फॉलो करतो आणि प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक प्रतिनिधीला हा अधिकार आहे, हा हक्क आहे की त्यांना जे वाटतं ते मत तिथे मांडावं आणि त्या मताचा आदरपूर्वक विचार केला जातो लोकशाहीच्या पद्धतीने. ठीक आहे. आपण म्हणता आहात की लोकशाहीची पद्धत राबवली जाती आहे मोदी विरोधकांच्या आघाडीमध्ये. गणेश हाके आता आले आहेत. गणेशजी, आता आपला संपर्क बाधित होणार नाही अशी अपेक्षा आहे. 2 मुद्दे तोपर्यंत पुढे सरकलेले होते. मगाचा मुद्दा अद्यापही कायम आहे की मोदी विरोधकांना चेहराच सापडत नाही मोदींच्या विरोधात लढण्यासाठी. ना खरगे तयार होतात, ना पवारांचं नाव निश्चित होतं. इतका गोंधळ आहे त्यांचा. का इतका गोंधळ उडवला असेल तुम्ही लोकांनी? आम्ही लोकांनी उडवलेला नाही, लोकांनी, या देशातल्या जनतेनं हा गोंधळ उडवलेला आहे की या देशातल्या जनतेनं माननीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी असतील, यांच्यावरती ज्या पद्धतीनं या देशातील जनता विश्वास टाकते आहे आणि विश्वास नुसता नाही तर मतपेटीच्या माध्यमातून टाकते आहे, त्याच्यामुळं या सगळ्यांचा गोंधळ उडालेला आहे. आणि यामुळं हे असे संभ्रमित झालेले आहेत. म्हणजे अत्यंत, म्हणजे ज्या पद्धतीनं मी सांगितलं ना की यांना या देशाशी, इथल्या राज्यघटनेशी, इथल्या लोकशाहीशी काही घेणं नाही. यांना यांचा परिवार वाचवायचा आहे, यांचा पक्ष यांना वाचवायचा आहे. आणि त्या हेतून माहित आहे त्यांना की आपण मोदींच्या बरोबर किंवा मोदींना स्पर्धा करू शकत नाही, मोदीच्या समोर आपण टिकू शकत नाही, भारतीय जनता पार्टीच्या समोर आपण टिकू शकत नाही, यांना पूर्ण कल्पना आहे. पण त्यातल्या त्यात अशा काही पद्धतीचे खटाटोप इंडिया सारखे करून आपल्याला आपला परिवार वाचवता आला, आपला पक्ष वाचवता आला, तर त्यातून काही आपल्याला साध्य होतं का, हा असा यांचा केविलवाना प्रयत्न सध्या सुरू आहे दुर्दैवानं. पण त्यातही तुम्हाला मी सांगितलं की त्यातही त्यांना यश येत नाही आहे. मला सांगतो, त्यांनी सांगितलं की 28 पक्ष होते. जी गणेशजी, याच्यातला एक छोटा मुद्दा, खरगेंनी तर इतकं स्पष्ट बोलणं केलं, जे आपण कार्यक्रमात पण नोंदवून घेतलं की अहो आधी खासदार निवडून आणा, पंतप्रधान पदाचं नंतर बघू. तर मग आता ज्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली आहेत, ती सगळी माणसं काँग्रेसला पुढे करतायत का? आणि त्याद्वारे काँग्रेस अधिकाधिक क्षीण करण्याचा प्रयत्न दिसतोय का तुम्हाला? नाही, मी काँग्रेसला तर हे पुढे करून काँग्रेसचा तर बळी देणारच आहेत. तुम्हाला सांगतो की यांना पूर्णपणे माहित आहे. ममता बॅनर्जी असतील, लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार यादव असतील, या सगळ्यांना असं वाटतंय की आपण म्हणजे मोदींच्या समोर आता टिकू शकत नाही. पण काय करावं,
मग कुणाला तरी असं कोणातरी बळीचा बकरा बनवावा म्हणून ते सध्या काँग्रेसला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या पायाखालची वाळू सगळ्यांच्याच घसरलेली आहे. आता ह्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जे गवगवीत यश भारतीय जनता पार्टीने 3 राज्यांमध्ये मिळवलेलं आहे, हा अत्यंत दारुण पराभव सर्व पक्षांचा केलेला आहे. काँग्रेसचा तर खरं म्हणजे नामोनिशाण ठेवलेलं नाही अशी परिस्थिती आहे. जिथं ज्या पद्धतीनं वल्गना करत होते, ज्या पद्धतीने चर्चा करत होते की मध्य प्रदेशमध्ये काटेकी टक्कर आहे, जी. छत्तीसगडमध्ये तर भारतीय जनता पार्टीचं नावच नाही आहे, राजस्थान म्हणजे मध्ये कसं बसं तर भारतीय जनता पार्टी येईल, अशा पद्धतीची चर्चा सर्व यांच्या या विरोधकांच्या मध्ये सुरू होती. ठीक आहे. नव्हे तर काँग्रेसने तर अनेक 2 राज्यांमध्ये आपल्या म्हणजे सरकार स्थापनेची तयारी चालवली होती. नाही, पण अगदी निवडणुकीच्या याच्यातला एक मुद्दा हा गोपाळरावांपर्यंत पोहोचूयात. गोपाळराव, असा चेहरा लपवू नका, काढा ते जे दाखवताय. तुमचा चेहरा दिसला पाहिजे, लोकांना बरं वाटतं आपला चेहरा बघून. काँग्रेस कुठेतरी दिसते त्या निमित्तानं. आणि गोपाळराव, आपण पटकन बोला. मुद्दा आता आपल्यासाठी असा आहे, तुमच्यानंतर मला महेश चव्हाण यांना बोलतं करायचंय, वेळेची मर्यादा आहे. नरेंद्र मोदींच्या समोरचा चेहरा न सापडणं हा भाग चर्चेचा आटोपला. आता पुढे जाऊयात. आघाडी म्हणून तुम्ही लोक एक आहात का हो? आणि आघाडी म्हणून तुमच्या अंतर्गत कुरबुरी थांबत का नाही आहेत? नाही, बिलकुलच एक आहोत, त्याविषयी काही काळजी करायचे कारण नाही. मला पुन्हा पुन्हा सांगायचं की आम्ही मोदींपेक्षा हुकुमशाही विरोधात एकत्र आलो आहोत, हे लक्षात घ्या. आपण त्याला नाव मोदींची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु हे हुकुमशाही, मोदी हे व्यक्तिगत कोणाचे द्वेष नाही आणि किंवा शत्रू नाहीये. मोदींची वागणूक जी आहे ती, आणि हेच मी तुम्हाला वारंवार दाखवत होतो की काल सगळ्या विरोधकांना बाजूला ठेवून मोठे फौजदारी कायद्यात बदल करणारे 3 विधेयक अनेक जणांना अनेक वर्ष तुरुंगात दाबून ठेवलं जातंय. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात गेल्यावर त्यांना सुटका होतीये. ही जी दमनशाही चालली आहे, ही जी एकाधिकारशाही चालली आहे, हे कायद्यावर आणि संविधान धाब्यावर बसून या देशाच्या राष्ट्रीय मालमत्तेची जी काही लूट चाललेली आहे, त्याला ती जनतेचा पैसा आहे, देशाचा आहे. हे कुणी वडिलोपार्जित सत्ता घेऊन आलेलं नाहीये किंवा वारसा हक्काने ती सत्ता त्या ठिकाणी दामोदरदासजी मोदींकडनं नरेंद्र मोदींना मिळालेली नाहीये. हे देशाची संपत्ती आहे. गणेशजी, काँग्रेसवाल्यांनी हे बोलावं का की वडिलोपार्जित सत्ता कोणी घेऊन आलेलं नाहीये? गोपाळराव सांगतायत. हो, नाही, म्हणूनच निश्चितच. म्हटलं की गोपाळरावांचं मला खरं म्हणजे मनापासून म्हणजे कसं आहे की ते इतके आंधळे आहेत की त्यांना त्यांच्या अरे, अरे, काँग्रेस अरे. पक्षाच्या पलीकडे दुसरं काही जाणवत नाही, दिसत नाही. अरे, अरे, अरे. आणि माझं असं म्हणणं असं आहे की नाही बरं का, आता ज्या पद्धतीने ते बोलतायत, खरं म्हणजे ते या देशातल्या 140 कोटी जनतेचा म्हणजे अपमान करतायत. ऐकून घ्या. तुम्ही नाही, ज्या पद्धतीची हुकुमशाही ही भाषा वापरतायत. लोकशाही पद्धतीनं आलेलं हे सरकार आहे. लोकशाही पद्धतीनं देशाचे पंतप्रधान निवडले गेलेले आहेत. आणि अशा वेळी तुम्ही ज्या जनतेनं, ज्या आदरभावनेनं, ज्या अपेक्षेनं भारतीय जनता पार्टीला या देशातली केंद्रातली सत्ता दिलेली आहे, त्या सबंध जनतेचा तुम्ही अपमान करता, अवमान करता. मला सांगा, त्यांना जर वाटत असेल, त्यांना जर त्यांना जर असं हुकुमशाही वाटली असती तर त्यांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं असतं. या 3 राज्यामध्ये आता सत्ता त्यांनी केली नसती. तुम्ही हुकुमशाही म्हणून, खरी हुकुमशाही तर तुम्ही काँग्रेसवाल्यांनी केलेली आहे. आणि देश उभारला, देश मातीत घातला, देशाचं वाटोळ केलंय. हुकुमशाही तर तुमच्या काळात होती, इंदिरा गांधीच्या काळात हुकुमशाही होती. म्हणून तर तुम्ही आणीबाणी लागली होती देशातल्या. यातला एक मिनिट दोघांच्या या शाब्दिक चकमकीमध्ये हस्तक्षेप करतो. वेळेची मर्यादा आहे, त्याची आठवण करून देतो. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातल्या वादात हा हुकुमशाहीचा मुद्दा सातत्यानं येत असतो. आणि एक आठवण महेशजी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत चर्चा नेत असताना मी नक्की करून देईन. मी स्वतः एका घटनेचा साक्षीदार आहे. ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार देशात होतं त्यावेळेला पवारांना यशवंतराव चव्हाणमध्ये काँग्रेस मनमोहन सिंगांच्या सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करायला लागली होती की विधेयकं मंजूर होत असताना घटक पक्षांना विश्वासात घेतलं जात नाही. पडद्यामागचं कारण असं होतं की त्यावेळच्या राष्ट्रवादीला राज्यपालांचं पद हवं होतं, ते काही मिळत नव्हतं. आणि त्या पत्रकार परिषदेनंतर श्रीनिवास पाटलांना राज्यपालांचं पद मिळालं. राजकारण वेगवेगळ्या पातळीवर चालत असतं, पण मुद्दा त्यातला हा आहे की प्राप्त स्थितीमध्ये काँग्रेस जेव्हा सत्तेत येते तेव्हा ती पण काही कमी हुकुमशाही पद्धतीनं घटक पक्षांना वागवत नाही. महेश चव्हाण, प्रश्न आपल्यासाठी असा, प्राप्त स्थितीत ज्या पद्धतीनं आपली आघाडी पुढे सरकती आहे ती आघाडी निवडणुकीपर्यंत टिकणार आहे का? निवडणुकीपर्यंत नक्कीच टिकेल, त्याची काळजी आपणास नसावी. काळजी असेल तर ती भाजपाला असेल.
एक गोष्ट इथे लक्षात घ्या, इंडिया आघाडीला गमंडिया म्हणणं आणि ते सुद्धा आदरणीय विश्वगुरु पंतप्रधान त्यांनी म्हणणं पटकन फॉर्म झाल्या याचा अर्थ त्यांनी कुठेतरी त्याचा दसका थोडा का होईना घेतला असेल. अदरवाईज जर त्यांना इंडिया आघाडी इतकीच तुच्छ वाटत होती तर त्यांनी त्याची दखल घ्यायला नको होती. जशी त्यांना मणिपूर तुच्छ वाटलं, त्यांनी मणिपूरच्या घटनांबद्दल दखल नाही घेतली. आता संसदेमध्ये हल्ले झाले तर मानणारे आहोत, विरोधकांची आम्ही मध्ये दखल बोलू नका घेतो. ना सर. चव्हाण साहेब, लोकशाही आम्ही लोकशाही विरोधकांची दखल मानताना घेत असतो. आम्ही लोकशाही मानणारे आहोत म्हणून आम्ही लोकशाहीची विरोधकांची दखल घेतो. हाके साहेब, लोकशाही मानताना मग दुसऱ्यांच्या मध्ये बोलू नका, त्यांना बोलू द्या. त्यांचं बोलणं कंप्लीट झालं की मग बोला, बरोबर आहे ना? तर मी असं म्हणत होतो की जर इतर गोष्टींना ते तुच्छ मानत नसते तर आता संसदेवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याबद्दल एक आतमध्ये बाहेर त्यांना मीडियाकडे किंवा बाहेर बोलायला त्यांना सवड असते, पण त्यांना संसदेमध्ये बोलल्याला सवड नसते. हुकुमशाही किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यावर आपण एक बोलूया आता इथे, की मला कधी कधी हसू येतं. 10 वर्ष सत्तेत नाही आले तर एक काँग्रेसची कंपॅरिझन करतात स्वतःची. ज्या काँग्रेसनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि 70 वर्ष लोकांनी निवडून दिला त्यांना, तसं तुम्ही आधी 70 वर्ष निवडून या आणि मग 70 वर्ष जेव्हा होतील त्यावेळेला आपण कंपॅरिझन करूया. काँग्रेसने मला महेश चव्हाण साहेब, थोडासा इतिहास, तुम्ही इतिहासाचा जरा अभ्यास करा. काँग्रेसनं दिलेलं नाही, काँग्रेसनं आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा पद्धतीचं चुकीचं विधान करू नका. मग भाजपने स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या देशातले असंख्य लोक होते आणि त्यावेळेला पक्ष नव्हता. पक्ष म्हणून ते एकत्र आले नव्हते. 1885 साठी स्थापन झाली. गणेशजी थांबा. गणेशजी, 2023 मधली चर्चा आहे, 1947 ची चर्चा नाहीये. मला वेळ मर्यादेमध्ये आपल्याला या दोघांच्याही चर्चेत हस्तक्षेप करावा लागेल. जाता जाता छोटीशी आठवण करून देतो. काँग्रेस, महेश चव्हाण, आपण खूप मोठा पक्ष आहे असं सांगत होतात. निश्चित या गोष्टीची आठवण करून द्यायला लागेल की तोच काँग्रेसचा पक्ष 3दा फोडला गेला शरद पवारांकडून आणि नंतर त्याच काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापन केला गेला. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आत्ता इथेच ही चर्चा आटोपती घेतो. या निमित्तानं या चर्चेच्या इतर अनेक अँगलवर परत आपण भेटत राहूच. तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.